ओके. खूपच छोटूशी पेस्ट्री आहे. सॉरी. ओ गॉड. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज मी या चॅनलवर खूप दिवसांनंतर आईस केक बनवतेय. आमच्या फ्रीज मध्ये ना अशा पद्धतीने रेडी केलेला एक स्पंज होता आणि फेटून ठेवलेली क्रीम सुद्धा होती. हा स्पंज मी बनवला होता नवीन चॅनलसाठी. मला व्हिडिओ बनवायचा होता हाऊ टू बेक परफेक्ट स्पॉन्ज फॉर अन आईस केक. सो त्यासाठी हा स्पंज बनवून ठेवला होता. त्यानंतर दुसरा व्हिडिओ बनवला होता मी हाऊ टू बीट परफेक्ट क्रीम फॉर अन आईस केक. सो दोन्ही व्हिडिओज सेपरेट दिवशी शूट केल्यामुळे दोन्ही गोष्टी मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या होत्या आणि मला केक बनवायला वेळच नव्हता. सो म्हटलं चला आता दोन्ही गोष्टी ऑलरेडी रेडी आहेत तर तुमच्यासोबत लाईव्ह हा केक मी बनवून दाखवावा. कारण अशा पद्धतीने लाईव्ह बसून कॅमेऱ्यासमोर मी केक कधी बनवलेला नाहीये. डायरेक्टली असं फेस टू फेस शूटिंग नव्हतं घेतलेलं. नेहमीच मी व्हॉइस ओव्हर वगैरे करत आलेली आहे. सो म्हटलं चला अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ शूट करूयात. तर मंडळी, इथे बघू शकता तुम्ही हा जो स्पंज आहे तो मी अशा पद्धतीने प्लेटमध्ये ठेवला होता. याच्या ऑलरेडी मी 3 लेअर सुद्धा केलेले आहेत कारण त्या व्हिडिओमध्ये हे दाखवायचं होतं मला. सो 3 लेअर पण केलेले आहेत आणि त्याला फुल रॅपिंग पेपर जो असतो आपला प्लास्टिकचा त्याने कव्हर केलेला आहे आणि ऍज इट इज असंच मी फ्रीजमध्ये हे ठेवून दिलं होतं. सो अशा पद्धतीने जर तुम्ही स्पंज पॅक केला तर तो आठवडाभर किंवा अगदी 10 दिवस सुद्धा फ्रीजमध्ये छान टिकतो. प्रीमिक्स पासून बनवलेला असेल तर. आणि क्रीमचं सुद्धा तसंच आहे. क्रीम सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ज्या बाउलमध्ये फेटलेली आहे किंवा ज्या बाउलमध्ये शिल्लक राहिलेली आहे त्यालाच असं बाहेरून फूड रॅपिंग पेपरने कव्हर करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर म्हटलं चला असा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा की स्टोअर केलेली क्रीम आणि स्टोअर केलेला स्पंज यूज करून आईस केक कसा बनवायचा. ऍक्च्युली मी पेस्ट्री बनवणार आहे, ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री. आणि एक ट्विस्ट आहे या व्हिडिओमध्ये, तो म्हणजे आम्ही बाहेरून एका चांगल्या बेकरीमधून एक ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री विकत आणलेली आहे आणि आपण घरी बनवलेली ही पेस्ट्री. सो दोन्ही आम्ही व्हिडिओच्या शेवटी कंपॅरिझन करणार आहे की कुठली पेस्ट्री बेस्ट आहे. बाहेरची चांगल्या बेकरीमधून विकत आणलेली ती बेस्ट आहे की आपण घरी बनवलेली छान आहे. ओके, सो असा एक ट्विस्ट आहे. खूप छान एंटरटेनिंग थोडासा व्हिडिओ आहे. सो शेवट मात्र मिस करू नका. आणि चला मग बनवायला घेऊयात केक डायरेक्टली लाईव्ह. ओके, सो सगळ्यात आधी आपण शुगर सिरप बनवून घेऊयात कारण ते गरजेचं असतं. सो इथे अर्धा किलो केक आहे. हा अर्धा किलोचा स्पॉन्ज त्यामुळे अर्धा पेला पाणी. त्याच्यामध्ये ऑफकोर्स व्हॅनिला इसेन्स संपलाय. मला आणावं लागणार आहे विकत. ओके, आणि थोडीशी साखर. सो मी अंदाजे टाकते. ठीक आहे. सो जनरली 2.5 ते 3 टेबलस्पून शुगर सफिशियंट असते. आता हे छान मिक्स करायचं. आपलं शुगर सिरप तयार आहे. सो चला मग बेस ठेवलेला आहे मी आणि इथे चेरीज आणि डार्क कंपाऊंड सुद्धा चिरून झालेला आहे. ओके, बिहाइंड द कॅमेरा जी श्रुती आहे तिने मला चिरून दिलेला आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण विचारतील की हा स्पॉन्ज कसा बेक केलाय. तर हा प्रीमिक्स पासून बेक केलेला स्पॉन्ज आहे. तर बाय द वे मी याच्यासाठी 170 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये अंदाजे हळूहळू पाणी ऍड करत त्याचं छान बॅटर बनवलेलं आहे. ठीक आहे, इसेन्स वगैरे याच्यामध्ये काही ऍड केलेला नव्हता बेकिंग करताना. आणि त्यानंतर हे बॅटर मी 6 इंचाच्या गोल टीन मध्ये पोअर केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ऑफकोर्स ओडी इकोबेक प्लेस केला होता. अशा पद्धतीचे पेपर लायनर सर्कल मिळतात आणि हे वापरण्यासाठी फारच कन्व्हिनियंट आहेत. सो हे तुम्हाला परचेस करायचे असतील तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. तर हे पेपर लायनर सर्कल मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे ओडीचं आणि याच्यामध्ये बॅटर पोअर करून हा टीन छान टॅप केला आणि नेहमीप्रमाणेच गॅसवरती एका पातेल्यामध्ये कमीत कमी फ्लेमवरती मी हा केक
40 ते 45 मिनिटांसाठी बेक केलाय अँड दॅट्स इट. सो बघू शकता अशा पद्धतीने हा स्पॉन्ज रेडी झालेला होता ऑलरेडी. तर याच्या लेयर्स पण बघा मी केलेल्याच आहेत. ओके, किती छान आहेत ना. सो याला काहीही झालेलं नाहीये. फ्रीजमध्ये तुम्ही असं स्टोअर केलं नाही याला तरीही चालतं. सो केकच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाहीये. स्पंज तुम्ही असाच डायरेक्टली केकमध्ये यूज करू शकता. पण क्रीम आपण बघूयात. हे असं जस्ट कट अँड फोल्ड करायचं. ओके, आणि बघायचं की याचं टेक्स्चर कसं आहे, आपल्याला जमेल का आयसिंग करायला. सो ही क्रीम येस बऱ्यापैकी चांगली आहे. याला नाही मला वाटत काही करावं लागेल अजून एक्स्ट्रा. छान आहे ही क्रीम. पातळ पण झालेली नाहीये आणि त्याला तडे पण फार जात नाहीयेत. ओके, सो मी अशीच यूज करते. पण मंडळी इथे मी तुम्हाला एक महत्वाची टिप सांगेन. जर ही क्रीम म्हणजे स्टोअर केलेली क्रीम तुम्हाला असं वाटलं की खूप वेळ झाला ना फेटून, खूप दिवस झालेले आहेत आणि ती आता फाटल्यासारखी वाटतेय, खूप चिरा पडल्यासारख्या वाटतात क्रीम मध्ये, तर तुम्ही यामध्ये थोडीशी लिक्विड क्रीम ऍड करा. जी आपली पॅकेटमधली क्रीम असते ती लिक्विड क्रीम याच्यामध्ये ऍड करा आणि पुन्हा एकदा बीटरने एकदा छान मिक्स करून घ्या, बीट करून घ्या. ठीक आहे, आणि मग जी तुम्हाला क्रीम मिळेल ना ती एकदम फ्रेश आणि अशी छान असेल. सो ही एक टिप आहे. जर क्रीम खराब झालेली असेल, खराब म्हणजे खराब होतच नाही ती, त्याचं टेक्स्चर खराब झालं असेल, टेक्स्चर बिघडलं असेल, तर ही टिप तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. ओके, सो माझी तरी क्रीम मला एकदम छान वाटतेय, आयसिंग करण्यासाठी परफेक्ट आहे. सो मी आता फार काही करत बसत नाही, डायरेक्टली ती मी यूज करते. ओके, सो चला पहिल्यांदा बेसवरती थोडीशी आपण क्रीम लावूया जेणेकरून आपला बेस हलणार नाही. आता यामध्ये केकची जी खालची लेअर आहे किंवा मधली लेअर आहे दोन्हीपैकी कोणतीही एक तुम्ही खाली ठेवायची. ठीक आहे, आणि थ्रू आउट द व्हिडिओ माझा आवाज थोडासा तुम्हाला वेगळा येत असेल कारण मला जस्ट सर्दी वगैरे झालेली आहे, घसा पूर्ण पॅक आहे. घसा नाही ऍक्च्युली, आतमधलं सगळी सिस्टीमच पॅक आहे, त्यामुळे शब्द व्यवस्थित फुटत नाहीयेत, बाहेर क्लिअर आवाज येत नाहीये. सो मंडळी याच्यामध्ये मी जो इसेन्स ऍड केलाय ना, व्हॅनिला इसेन्स, तो पुरेसा आहे बरं का. म्हणजे मगाशी मी म्हटले की संपलाय, पण जेवढा गरजेचा आहे तेवढा याच्यामध्ये आहे तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर व्हॅनिला इसेन्स नसेल ऍड करायचं तर चॉकलेट इसेन्स सुद्धा ऍड करू शकता. आणि अजून एक गोष्ट, ब्लॅक फॉरेस्ट केकला जर तुम्ही चेरी सिरपने सोक केलं तर तो केक अजून टेस्टी लागतो. कारण ब्लॅक फॉरेस्ट केक मध्ये चेरीची फिलिंग असते कधी कधी, आणि आता हल्ली मी बघितलंय की स्ट्रॉबेरी फिलिंग पण असते, पण असं नाहीये. ओरिजिनल ब्लॅक फॉरेस्ट केक मध्ये जनरली चेरीचीच फिलिंग केली जाते. सो चेरी सिरपने सुद्धा तुम्ही सोकिंग करू शकता. तर आता ही क्रीम ग्लास आहे, त्याला पाइपिंग बॅग आहे, याच्यामध्ये फील करायचं आपण. वाव, याचं टेक्स्चर खूपच छान आहे, मला खूप चांगलं वाटतंय. खरं तर सनबीम्स ब्रँडची क्रीम आहे ही, अजून फ्रेश आहे. मला वाटतं मी दोन दिवस झाले असतील ना. हो, 2 दिवस झालेत फेटून, अजून पण असं मस्तच टेक्स्चर याचं. मंडळी रिच कंपनीच्या सगळ्याच क्रीम छान असतात बरं का. मी असं पण दाखवते पाइपिंग बॅगने सुद्धा, आणि डायरेक्टली पॅलेट नाईफने सुद्धा दाखवते एका लेअरवर. हा बघताय पसारा, तर हे सगळं असतं ज्यावेळी आपण एक केक बनवतो. ओके, सो आता मी छानपैकी याला आयसिंग करते. पहिली लेअर आहे, सो मस्तपैकी क्रीम लावून घ्यायची, छान स्प्रेड करायची. मस्तच टेक्स्चर आहे. ओके, सो आता याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे डार्क चॉकलेट क्रश केलेलं आणि चेरीज. ओके, तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे स्ट्रॉबेरी क्रश ऍड करा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही चॉकलेट गनाश ऍड करा, डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे, थोडस ऍड करते मी. मस्तच.
आणि अजून एक ट्रिक आहे इथे, जर तुम्हाला अजूनच रिच आणि हेवी असा केक बनवायचा असेल तर तुम्ही कंपाऊंड न यूज करता चॉकलेट्स यूज करा. म्हणजे डार्क चॉकलेट वेगळं आणि डार्क कंपाऊंड वेगळं. ओके, सो चॉकलेट्स यूज केले ना मग तर काय बोलायलाच नको. तो केक असा लागतो की काय, कारण मी स्वतः खाल्ला एका ठिकाणी. सो अशा पद्धतीने थोडीशी चेरी ऍड केलेली, जास्त पण नाही तर मग ती खूपच कचकच लागेल. सो अगदी थोडेसे चेरीचे काप ऍड केलेले. आता याच्यावरती ही लेअर जी वरती असते सगळ्यात ती आपण मध्ये ठेवतो. ओके, आणि माझा हात पुन्हा खराब झालेला आहे, मी पुन्हा उठतीये, हात धुवून येते आणि पुन्हा बसतीये. असं किती वेळा होतं मंडळी. तुम्ही एक केक बनवताना जागेवरून किती वेळा उठता मला कमेंट करून नक्की सांगा. मी तर खूप वेळा उठते. तर चला, आता हा जो गॅप दिसतोय ना तुम्हाला, दिसतोय, तर हा फील करूयात आपण. ओके, अशी क्रीम लावायची, यामुळे हाईट वाढते केकची. सो आता काही जण म्हणतील की सारखे हँड वॉश करायची काही गरज नाहीये, आपण चमचा वगैरे यूज करू शकतोच. पण कसं इथे चेरीज आहेत ना, सो चेरीमुळे हात चिकट होतात, बाकी काही नाही. आणि चेरी कशी चमच्याने उचलून ठेवणार ना आपण अशी सगळीकडे. मला जर इव्हनली पसरवायचे असेल तर ते मी हातानेच करणार, सो त्यामुळे हात खराब होतात. सो अशा पद्धतीने सगळं सिरप मी इथे यूज केलेलं आहे. थोडंसं क्रम कोटिंग करून घेऊया. ब्लॅक फॉरेस्ट केक हा बनवायला अतिशय सोपा, म्हणजे ज्यांना फिनिशिंग सुद्धा येत नाही ते सुद्धा हा केक अगदी इझिली बनवू शकतात. कारण याच्यामध्ये फिनिशिंग करण्याची सुद्धा गरज नाही. अगदी जस्ट ओबडधोबड जरी क्रीम तुम्ही या केकला लावली आणि बाहेरून नुसतं चॉकलेट चिकटवलं तरी ब्लॅक फॉरेस्टच दिसणार आहे तो. ठीक आहे, सो अतिशय सोपा केक कोणता, तर मला असं वाटतं ब्लॅक फॉरेस्ट. माझा हात पुरत नव्हता ना, त्यामुळे मी उठले होते आणि उभं राहून क्रीम वगैरे लावून घेतली. जस्ट बेसिक नेहमी लावतो तशीच. आणि आता स्क्रॅपर घेतलाय, पटापट फिनिशिंग करूया त्याने. जोपर्यंत छान फिनिशिंग येत नाही तोपर्यंत असं स्क्रॅपरने करत राहायचं आणि टर्न टेबल आहे तो रोटेट करत राहायचा. वाव, छानच फिनिशिंग आलंय. म्हणजे असं वाटत नाहीये की ही क्रीम काय म्हणतात स्टोअर केलेली आहे किंवा 2-3 दिवसापूर्वी फेटलेली आहे. सो अगेन मी पॅलेट नाईफ स्वच्छ धुवून आणलेला आहे. स्क्रॅपर पण वॉश करू शकता. आता फायनल फिनिशिंग. आय एम सो सॉरी श्रुती, याचा आवाज तुला आवडत नाही, पण काय करू मी, लाईव्ह आहे ना. हे असं केलं ना की तिच्या डोक्यातच तिडीक जाते. बट व्हॉट टू डू, हे करू शकत नाही, सोल्युशन एवढंच आहे माझ्याकडे. येस, वाव, बऱ्यापैकी क्रीमने काम केलेलं आहे. ओके, बस. आता ही क्रीम कितीही म्हटलं तरी थोडीशी शिळी आहे ना, शिळी आहे. सो त्यामुळे याला फार आता डिवचत नाही मी. जेवढं फिनिशिंग आलेलं आहे आता सध्या तेवढं परफेक्ट आहे माझ्यासाठी तरी. ठीक आहे, सो चला आता आपण हे जे चॉकलेट आहे चिरून ठेवलं होतं ते असं लावून घेऊयात. तुम्हाला कसं दिसणार, कॅमेरा तर तिकडे आहे, सो असं मी फिरवून दाखवेन. ओके, सो अशा पद्धतीने आपण सगळं चॉकलेट याला चिकटूया पटकन. तर आता बोर्डवरती जे चॉकलेट एक्स्ट्रा आहे ना ते असं काढून टाकते. सो चला आता बेसिक नूर N1 माझं फेवरेट नोझल, मोस्ट कम्फर्टेबल नोझल. सो याच्यामध्ये आपण क्रीम भरूयात आणि डिझाईन करूयात, कारण डिझाईन तर कंपल्सरी पाहिजेच. पेस्ट्री असली तरी डिझाईन असावी. छान दिसतो केक. ओके, सो अशा पद्धतीने आपला केक मस्त तयार झालेला आहे. आता उरलेलं सगळं चॉकलेट मी याच्यावरती स्प्रेड करणार आहे. सो येस,
चेरी ऑन द टॉप असल्याशिवाय केक इज इनकम्प्लीट. त्यामुळे अशा चेरीज आपण ठेवतोय. वाव, मस्त, खूपच छान आणि टेम्पटिंग केक दिसतोय है ना. तर मंडळी, केक आपला छान सेट झालाय आणि यातली एक पेस्ट्री आम्ही इथे खायला सुद्धा घेतली आहे. इथे बघू शकता. वाव, मस्त लेयर्स दिसतात आहे की नाही. हो, मस्तच. म्हणजे केक, क्रीम, फिलिंग, अक्षरशः फिलिंग सुद्धा दिसते इथे, चेरीज वगैरे. सो नाईस. ही आपली पेस्ट्री, ही आपण ट्राय करणार आहोतच, पण सोबतच आपण ही पण करणार आहोत. सो ती पहिली ओपन करूया. येस. तर आमच्या वाईमध्ये चॉकलेट बिकलेट नावाची एक बेकरी आहे आणि ती बेकरी खूप जास्त फेमस आहे. खूप जण इथे येऊन केक घेतात, ऑर्डर करतात आणि मेन म्हणजे ना, आपण पण इथूनच घ्यायचो आधी. आम्ही आधी इथून केक घ्यायचो, पण एवढे मी खाल्ले नव्हते, हिने खाल्लेले. बरोबर ना. मी जास्त होतीस. मी शिकायला वगैरे असायचे, त्यामुळे हिने खाल्लेले. पण ज्यावेळी मी इकडे आले वाईमध्ये आणि जॉब वगैरे सुरू झाला आणि तेव्हापासून मी केक बनवतच होते, म्हणजे मी स्वतः बनवायला लागले. त्यामुळे मग काय, मी जास्त प्रमाणात हे केक टेस्ट केलेलेच नाहीये. सो यांची एक खासियत आहे ती म्हणजे हे जे सगळे केक बनवतात ना, ते शेफ बनवतात त्यांचे स्वतःचे. म्हणजे घरी कोणाला सांगितलंय बनवायला किंवा लेडीज वगैरे ठेवल्यात आपल्यासारख्या, असं नाहीये. त्यामुळे येस. सो बघू शकता पॅकेजिंग एकदम प्रीमियम क्वालिटीची. अच्छा, हा स्पून दिलेला आहे त्यांनी. सो दिस इज स्पून. मस्त. त्याला कसं करायचं? असं करायचं, असं खायचं. श्रुतीला बरंच माहिती आहे, आपण तिने खूप खाल्लं पिल्लेलं आहे त्यामुळे. सो चला आता आपण हे ट्राय करूयात, ओपन करूयात. सो पॅकेजिंग तर मस्तच आहे. सो ओपन इट क्विकली, वेळ नाही वाया घालवायचा. ओके, खूपच छोटूशी पेस्ट्री आहे. सॉरी ऍक्च्युली मला असं काही बोलायचं नाहीये निगेटिव्ह. ऍक्च्युली कसं झालंय, ती पेस्ट्री मी सकाळीच आणली आणि फ्रीज मध्ये ठेवली, त्यामुळे तिने बघितलीच नव्हती पेस्ट्री एवढी आहे काय. मी नाही बघितलं. हे बघा, हे चिकट टेप सुद्धा मी आता तुमच्या समोर ओपन केले. सो ही चेरी मोठी आहे ना. चेरी मोठी. ऍक्च्युली ही ती डीप केली जाते भरपूर दिवस कशामध्ये तरी, आणि खूप सोप केलेली असते, त्यामुळे ती फ्रेश पण असते. सो लेट्स ओपन इट. एक कमेंट मला इथं द्यावीशी वाटते, ती म्हणजे पॅकेजिंगवर भरपूर पैसे खर्च केल्यामुळे पेस्ट्रीची साईज थोडीशी कमी ठेवलेली आहे त्यांनी. सो नो प्रॉब्लेम. मी ज्यावेळी केकच्या पेस्ट्रीज बनवते आणि विकते ना, त्यावेळी एवढी छोटी तर नाही बनवत. 2च लेअर आहेत बघा याच्यामध्ये. सी मंडळी, ओनली 2 लेयर्स आर देअर. दिसतंय का तुम्हाला? ऑफकोर्स दिसत असेल. आणि ऍक्च्युली पहिल्यांदा ना ते हे द्यायचे, पेस्ट्रीचा कंटेनर असतो ना, त्यामध्ये द्यायचे. आता हे बॉक्स डायरेक्ट बॉक्स दिलाय. अच्छा, ओके. हा, ओके. एनिवेज, याच्या खाली कंटेनर वगैरे नाहीये. बरं, असू देत. सो 2 लेयर्स आहेत आणि क्रीम भरपूर आहे. इकडून बघू शकता तुम्ही, क्रीम भरपूर आहे. सो इट्स ओके. आणि या पेस्ट्रीची किंमत किती आहे? 50 रुपये. 50 रुपये. येस, किंमत एकदम परफेक्ट आहे, कारण ही पेस्ट्री मी जरी विकली आता 2024 मध्ये तर मी 50 रुपयांनाच विकेल. हो. पॅकेजिंग फक्त मी बॉक्स देईन त्याच्यासोबत आणि कंटेनर सुद्धा देईन, बरोबर ना. सो पॅकेजिंग वाईज या पेस्ट्रीला फुल मार्क्स. साईज थोडीशी अजून थोडी मोठी, थोडी मोठी असती तर चाललं असतं. आणि चॉकलेट बघू शकता, इट इज ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री. सो आपण केवढं चॉकलेट लावलेलं आहे याला, भरपूर लावलेलं आहे, भरपूर. आणि यांनी अगदी थोडंसं लावलेलं आहे, दिसेल एवढंच लावलेलं आहे. येस, ठीक आहे. सो फरक हाच आहे दोन्ही पेस्ट्रीमध्ये की आपल्या पेस्ट्रीची साईज मोठी आहे, याची साईज छोटी आहे. पॅकेजिंग डेफिनेटली यांचं चांगलं असणार, कारण मी जर पेस्ट्रीचं पॅकेजिंग केलं
तर मी कुठून तरी बॉक्सेस बल्कमध्ये विकत घेईन आणि कंटेनर वगैरे पण देईन ऑफकोर्स. सो पॅकेजिंग आपलं पण चांगलंच असतंय. चांगलंच असणार आहे आमचं पण पॅकेजिंग आणि हे पण चांगलं आहे. पण यांचं हे कसं म्हणजे ह्यांचं कस्टमाइज्ड आहे. कस्टमाइज्ड चॉकलेट बिकलेट वेबसाईट अँड ऑल हे सगळं त्यांनी मेन्शन ब्रँड दिसतोय त्यांचा. ब्रँड दिसतोय. सो इथे याच्यावर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे पॅकेजिंगवर. सो आता टेस्ट बघूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी हात धुवलेले प्लीज परत एकदा. ओके, तर आता हा केक मी थोडासा साईडला ठेवते. बरं हा, अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला काय सांगायचा आहे. मी कंपॅरिझन का करतेय, कारण ही जी पेस्ट्री आहे ना आपण जी घरी बनवली आता, ती पण रेडीमेड प्रीमिक्स पासून. हो. याच्यामध्ये माझी काय मेहनत नाहीये ना. याच्यामध्ये प्रीमिक्स रेडीमेड आहे, क्रीम रेडीमेड आहे. मी काय केलं, फक्त केक बेक केला आणि लेअरिंग करून आयसिंग केलं, दॅट्स इट. म्हणून कंपॅरिझन करतेय. जर मी स्वतः स्क्रॅच पासून वगैरे केक बनवला असता तर मी कंपॅरिझन तर सोडाच. मी माझ्या पेस्ट्रीला कुणाला काही जज पण करू दिलं नसतं, कारण त्याच्यामध्ये मेहनत आहे स्क्रॅच पासून केक बनवण्यामध्ये. सो हा तुझा स्पून तू याने खाणार आहेस. ओके, वॉटेवर. तर चला, पहिल्यांदा ठीक आहे, पहिल्यांदा मी माझी ही आपली पेस्ट्री खाते, मग ही खाऊन बघते. सो चला. येस, ही आम्ही सेट केली होती बाय द वे 2 तास. ओके, आणि मग खातोय. ट्रस्ट राहिलो. विशेष नाही. हे पिल्सबरी कंपनीचं प्रीमिक्स आहे आणि छान आहे. हा फ्रेश केक नाहीये. दुसरी गोष्ट, हा पण फ्रेश नाही आणि हा पण फ्रेश नाही. ही पण पेस्ट्री खूप दिवस बनवून ठेवतात फ्रीज मध्ये आणि मग आपण जेव्हा पाहिजे तेव्हा विकत आणतो. आणि ही पण स्पंजनी मला वाटतं 4-5 दिवस झाले असतील बेक करून ठेवला होता, मग अशी तुम्हाला सांगितलंच. सो अजून एकदा जस्ट टेस्ट व्यवस्थित कळावी. काय असते तू? ह्याला असते तू? टेस्ट व्यवस्थित कळावी म्हणून संपूर्ण पेस्ट्री संपून जाईल. टेस्ट कळणार नाही. सो अगदी व्यवस्थित कळलेलं आहे. आता लेट्स ट्राय दिस. इथे क्रीम खूप जास्त आहे, सो जरा थोडा मोठा बाईट घेणार आहे मी. त्यांनी मधल्या लेअरला चॉकलेट नाही फिल केलंय. यांनी पिंक कलरचं आय थिंक स्ट्रॉबेरी क्रश आहे. बघूयात. टेस्टी तर आहे. हो, छान आहे ग. पण याला टेस्ट का आली माहितीये, याच्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश आहे. स्ट्रॉबेरी क्रश असल्यामुळे बाय द वे दोन्हीची टेस्टच वेगवेगळी आहे. याच्यामध्ये पूर्ण चेरीचं सगळं आहे, याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचं आहे. सो टेस्ट वाईज मस्त. यांचा स्पंज पण एकदम सॉफ्ट आहे. यांचा ऍक्च्युअली स्पंज वेगळाच असतो, टेस्टला वेगळा असतो. हे प्रीमिक्स कुठलं यूज करतात मला माहित नाही, बट खूपच मस्त असतं. थोडासा असा जुना फ्लेवर आहे तुला, शिळा असं वाटत नाही की आत्ताच बनवून दिली. फ्रेश नाहीये. तसं तर कुठल्याच बेकरीमध्ये फ्रेश वगैरे मिळत नाही. राईट. सो नो कंपॅरिझन. कारण का माहितीये का, याची टेस्टच पूर्ण वेगळी. याच्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश आहे आणि याच्यामध्ये चेरीचा सगळा फ्लेवर आहे. सो मला ही पण आवडली आणि ही पण आवडली. फुल मार्क्स दोन्हीला. सो आता आपण प्रत्यक्ष जाऊन तर काय बघितलेलं नाहीये की ही कशी बनवली आहे, स्वच्छता होती का किंवा काय. सो ते मी नाही सांगू शकत या बाबतीत, पण इथे मात्र फुल स्वच्छता होती. जितकी स्वच्छता की सारखे हात धुवायला. हा, सो स्वच्छता वगैरे होती. त्याची साईज थोडीशी मोठी असती ना, थोडीशी तरी चाललं असतं. क्रीमचा वापर कमी करावा थोडासा आणि स्पंज थोडा जास्त असावा. ऍक्च्युअली ना ह्यांचं
मधल्या लेअरला क्रीम थोडी कमी आहे आणि वरती खूपच जास्त आहे. हा, ते बाहेरूनच जास्त कोटिंग हा. करतात. बरोबर आहे. क्रीम मी टेस्ट करते फक्त, मला असं वाटतं याच्यामध्ये पण इसेन्स वगैरे आहे. आहे व्हॅनिला इसेन्स. आहे. मस्त. त्यामुळेच टेस्ट कुठेतरी अशी एनहान्स झालेली आहे. सो तुम्ही आपल्या या केक मध्ये पण आपण क्रीम मध्ये व्हॅनिला इसेन्स ऍड करू शकतो. केला तर अजून भारी लागणार आहे केक. सो या दोन्ही केक मस्त आहेत. घसा माझा हे झालाय तरी पण मी क्रीम खातीये. याचे वाईट परिणाम होणार आहेत माझ्यावर का? मग तू खाऊ नको, आता मी खाते. बघा, चेरी मध्ये कंपॅरिझन करायचंय का? हा, काय मी असंच विचारलं. ते केवढी सिरियस. अरे इथं सोप केली आणि आपली फ्रेश आहे. हा, ही चेरी सिरप मध्ये बुडवून ठेवलेली ऍक्च्युली कंपॅरिझन नाही करायचं आपल्याला, त्याची टेस्ट करायची आहे फक्त. मी करतेच. ओके. ओ गॉड, ही चेरी वाटतच नाहीये. इथं हा केक आहे ना, मी पण माझी आपली खाते. ही खूप सॉफ्ट केलेली आहे, खूप म्हणजे इतकी बिलबिलीत झाली ना. याचा कलर सुद्धा असा उडलाय. रेड कलर नाही आला, पिंक कलर आला. पिंक आतमधून तो पण गेलेला, विटलेला पिंक कलर दिसतोय. हा आपला फ्रेश चेरीज. बरं झालं केलं त्याने कंपॅरिझन चेरीचं. Yeah, so that's it for today. Okay. Final conclusion. दोन्ही पेस्ट्रीज खूप चवीला छान आहेत. चॉकलेट बिकलेटची ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री एकदम मस्त आहे. पॅकेजिंग ओके, टेस्ट ओके, सगळं ओके. फक्त साईज थोडीशी वाढवली 50 रुपयांसाठी, तर मला वाटतं चालणार आहे. थोडीशी वाढवा, क्रीम कमी करा आणि स्पंज वाढवा, तर ही पेस्ट्री एकदम बेस्ट आहे. आणि आपण घरी बनवली तर बेस्टच आहे, नादच नाही. सो येस, दिस इज द कन्क्लुजन. सो हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? मजा आली का बघायला? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर एक लाईक करा, खूप शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, कुठल्या तरी छान इंटरेस्टिंग एंटरटेनिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.